बाय कम्प्युटर माउंट येतं. याच्याबरोबर आलेलं माउंट मी इथं बसवण्याचा प्रयत्न केला, पण मी तुम्हाला बसवताना दाखवलेलं होतं, पण ते काय बरोबर बसत नाही. त्यासाठी हे आय जी स्पोर्ट्सचं पण मिळतं आणि हे माझ्या मित्राने दिलेलं आहे, ते मी घेतलेलं आहे. हे खूप मजबूत असते. हे मिक्स मटेरियल आहे कुठलं तरी, आणि हे जे मेकॅनिझम आहे, हे हा पाठीमागचा भाग आहे. आणि आपण हे जे कम्प्युटर आहे हे पहिल्यांदा असं धरायचं. कसं पकडायचं सांगतो तुम्हाला. असं पकडायचं आणि आत खाचेमध्ये बसतं, समजलं. हे हे आडवं पकडायचं. आडवं पकडायचं म्हणजे ही खाच आणि ही खाच, ह्या खाचेला खाच बसेल असं आडवं पकडायचं. आणि त्यानंतर हे फक्त असं फिरवायचं. बस एवढं झालं की हे व्यवस्थित बसलेलं आहे. आता किती जरी सायकल धडधडीमध्ये गेली किंवा रंबलर वगैरे आले तरी याच्यामध्ये जो हा जो माउंट आहे हा अजिबात तुम्हाला याला पडून देणार नाही. अशा प्रकारे हे असं सेट करायचं. आता आपण प्रत्यक्ष राईड करूया आणि हे कसं स्टार्ट करायचं हे तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, आपण आता स्ट्रावा आणि आपलं बाय कम्प्युटर हे एका वेळी लावणार आहोत आणि कोणाचं किती किलोमीटर होते आणि किती ॲक्युरेट येते बघूया. ॲक्च्युली हे बाय कम्प्युटर हे स्ट्रावाला अटॅच आहे, पण तरी पण आपण लावूया, काय फरक दिसतो बघूया. स्ट्रावा ॲप ओपन करतो आणि स्ट्रावा मी सुरू करतो. तर इथे माझं नको हे काय ते स्टार्ट करूया. जी पी एस ॲक्वायर्ड झालेलं आहे, सायकल चिन्ह आहे इथे. आपण स्टार्ट करूया आणि स्टार्टिंग राईड सोडून देऊया. ठीक आहे. तर हे मिनिमाइज करतो आणि आपण आता राईड करत आहोत. आणि पहिलं बाईक कम्प्युटरचं तुम्हाला सेटिंग करून दाखवलेलं आहे आणि आता ते कसं सुरू करायचं हे दाखवतो आणि पुन्हा आपण आल्यानंतर सेव्ह करणार आहोत. अशा पद्धतीनं तुम्ही आपलं बाईक कम्प्युटर रेडी आहे, माउंटला लावलेलं आहे. तर थोडीशी बॅटरी आहे इथं, पण काय अडचण पडत नाही. हे जे डाव्या साईडचं बटन आहे, हे बटन फक्त थोडंसं दाबून धरायचं, सुरू होतं आहे. असं BSC त्याचं जे काही मॉडेल नंबर आहे हा येणार आणि सुरू झालं. आता हे सगळं तुम्हाला पेजेस पहिल्यांदा दाखवतो, म्हणजे सगळं सेटिंग आपलं होईल. आता इथे वर टायमिंग पण आलेलं आहे. हे अटॅच आपल्याबरोबर आपल्या त्या ॲपला, मग समजा जे ॲप दाखवलं त्या ॲपला आहे. त्यानंतर इथं पेजेस आहेत. इथं आपण थोडं दाबून धरलं तर पेज बदलतं आहे. इथे बघा, इथे ॲव्हरेज स्पीड आहे, मॅक्झिमम स्पीड आहे. त्यानंतर इथं ॲव्हरेज ग्रेडियंट आहे, AST काहीतरी आहे, कॅलरीज आहे आणि पुन्हा आहे त्या जागेवर येतं आहे. इथं डिस्टन्स आहे, इथं टायमर आहे. असं 2-3 पेजेस आहेत. आपल्या कुठले पेजेस पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला बघता येतं. आता आपण स्टार्ट करूया. तिथे लाईट ऑफ ऑनचं पण आहे, पण काही गरज नाही. हे 40 तासाचं आहे. पुढे 2 रेषा दिसत आहेत. 20 तासाची मी राईड करून एवढ्या 2 रेषा शिल्लक राहिलेल्या आहेत, म्हणजे 40-50 तास ही चालतं आहे. ठीक आहे, आपण आता राईड सुरू करूया, काय होते बघूया. आता इथे लक्षात ठेवा, राईड जेव्हा सुरू झालेली असते तेव्हा इथे काळा टिपका येतो. तुम्हाला दाखवतो, इथे काळा टिपका येतो. हां, इथे काळा टिपका आला की राईड सुरू झाली. ॲटो असल्यामुळं लगेच पॉज होते. आता आपण सुरू करूया राईड आणि मग रेझ्युमिंग राईड. हां, इकडे पण सुरू झालं आणि इकडे पण सुरू झालं. आपली राईड सुरू झालेली आहे, स्पीड दाखवायला सुरुवात झालेली आहे. आणि हे सगळं आपण राईड केल्यानंतर तुम्हाला कसं पॉज आणि स्विच ऑफ करायचं आणि सेव्ह करायचं तुम्हाला नंतर सांगतो. चला तर आपण चला. मित्रांनो, राईड चालू आहे आणि तुम्हाला कम्प्युटरमधून सगळी माहिती देण्यासाठी खरं तर खास मी ही राईड केलेली आहे. आणि आता आपण स्पीड बघूया आपल्या बाईक कम्प्युटरचं. हे चालू स्पीड आहे. आता आपण विट्यापासून थोडंसं 3.5 किलोमीटरवर आलो आहे. तोपर्यंत तुम्हाला सुंदर सूर्य दाखवतो, मावळतीचा सूर्य. छान सीन सापडला आहे म्हणून घेऊया म्हटलं. अरे तुम्हाला दिसत नाही बहुतेक. ठीक आहे, असू दे. हे जे कम्प्युटर आहे ह्याचं स्पीड बघा आता कसं बदलतं आहे. साधारण माझं स्पीड 23चं आहे आणि खाली इथं दिसतंय बघा, हे टोटल डिस्टन्स
4 किलोमीटर आहे इथे दिसतंय. तुम्ही पेजेस बदलू शकता, तुम्हाला कुठं पाहिजे तिथे लावू शकता. पण बरं आहे खालच्या बाजूला इथे टाईम दिसते. हे टाईम ॲटो आहे, तुमच्या ॲपला जोडलेला आहे. आणि इकडे ब्लूटूथचं सिग्नल दिसतो आहे. इथे एक टिपका दिसतो आहे, म्हणजे तुमची राईड चालू आहे, स्टॉप नाही, लक्षात ठेवायचं. आता आपण थोडंसं थांबूया. थांबल्यानंतर काय होतं बघूया. ॲटो पॉज होते का बघूया. मला जरा पाय टेकवायला काहीतरी येऊ दे. आता बघा मी हळूहळू आता पायडल मारत नाही आहे. आता हळूहळू मला थांबवायचं आहे, सायकल थांबवायची आहे. कमी आलं बघा, स्पीड कमी आलं. 14 खाली येणं झालं काय. आता मी जरा ब्रेकच लावतो, त्याशिवाय तर मी थांबतोय. थांबल्यानंतर कसं ऑटोमॅटिक स्पीड खाली येते. आता हे GPS च्या साह्यानं स्पीड दाखवते. याला कॅडेन्सी चं लावलं खाली एक. आता ठीक, ओके, थांबलेलं आहे. आता मी थांबलो. आता बघा इथे ऑटोमॅटिक इथे पॉजचं बटन आलं. आणि हे 20 ॲव्हरेज सरासरी पडले आणि 4.5 किलोमीटर झालेलं आहे. टायमर 12 मिनटं झालेत. आता मी स्टार्ट करून 13 मिनटं झालेत. आता मी तुम्हाला नंतर माझी राईड पूर्ण झाल्यानंतर मी कसं सेव्ह करायचं ते. मित्रांनो, स्पीड वाढते कसं दाखवतो. हे 30च्या स्पीडनं 32च्या स्पीडनं सायकल आहे. इथं सुद्धा 9 किलोमीटर झालेलं आहे. तर मी जरा उतार आहे, हळू चालवतो आहे. स्पीड कमी असते, चक्र पण करते. तर मी जरा थोडंसं पळवलं, स्पीड वाढते. 30 झालं. आणि हां हे सेगमेंट आहे. हे सेगमेंट पण ऑटोमॅटिक धरता येते. पुन्हा स्पीड आलं. ठीक आहे. आपण फ्लायओव्हरला किंवा गावाच्या जवळ गेलो, छोटासा चढ आला तर सेगमेंट पण पकडता येते. ठीक आहे. अजूनसुद्धा उजेड आहे, मात्र असं दिसतंय आता अजून पूर्ण अंधार पडलेला नाही. थोडा संध्याप्रकाश आहे, दिसते अजून थोडंसं. जसं दिवस मावळायला लागेल, अंधार सुरुवात होईल, त्यावेळी हे असं लाईट दिसते. नंतर तुम्हाला मी शेवटी अंधारामध्ये कसं दिसतंय ते पण. मित्रांनो, आपण आता याचं जरा सेटिंग कसं आहे पाहूया. कारण हे जे बाय कम्प्युटर आहे ते एका ॲपशी जोडलेलं आहे. त्या ॲपचं नाव आहे, समोर दिसते तुमच्या, IGP स्पोर्ट्स. हे लाल रंगामध्ये आहे. ते असं ओपन करायचं. ते मी घेतलेलं आहे अगोदरच. स्किप करूया. आणि या ठिकाणी जे काही सेटिंग आहे हे सगळं इथं माय प्रोफाईल आहे. या ठिकाणी मी अगोदर सगळं सेटिंग करून ठेवलेलं होतं, त्यामुळं त्याच्यामध्ये माझ्या 2 राईड्स पण आहेत. आणि इथं हा डिव्हाइस याला जोडून घ्यायचा ब्लूटूथनी. इथं BSC 100 मॅक्स असं दिसतं आहे. आणि दुसरा कुठला डिव्हाइस असेल तरीसुद्धा आपण त्याला जोडू शकतो. आणि ॲक्टिव्हिटीसुद्धा आपल्या या ठिकाणी आहेत. आता माझं काही ॲक्टिव्हिटीज सर्च करतं आहे. आणि होम अशा प्रकारे आपल्या ह्या माझ्या 2 ॲक्टिव्हिटीज पाठीमागच्या पण आहेत. तर ह्यात माझ्या 2 दिसत आहेत, त्याच्या पाठीमागसुद्धा अजून आहेत. 301ची आहे, BRM झालेली एक आहे, पुन्हा 43 किलोमीटरची आणि आउटडोर सायकलिंग असे टेस्टसाठी मी एक केलेलं होतं. अशा प्रकारे हे ॲपमध्ये आपण घेऊ शकतो. प्रोफाईल आपण इथं बदलू शकतो, फोटो वगैरे सगळं काय. ह्याच्यामध्ये जे काय हाईट, वेट, डेट ऑफ बर्थ, सिटी, हे सगळे आपली माहिती काही गरज असेल तर भरू शकतो. आणि महिन्याला आपण वर्कआउट आपण 1000 किलोमीटर करणार आहोत असं सुद्धा आपण निकनेम वगैरे असं टाकू शकतो. आणि जेव्हा आपण राईड करतो त्यावेळी इथं काही बघायची काही गरज नाही आहे. डायरेक्ट आपण कम्प्युटरवरून ते राईड आपण सुरू करू शकतो आणि सेव्ह करू शकतो. आपण ते कसं आता जोडायचं ते बघूया. राईड संपलेली आहे. स्ट्रावावरचा आपला रेकॉर्ड काय आहे बघूया. थोडासा फरक पडला आहे, 18:69 साधारण. आता मी पॉज करतो, पॉज नाही, फिनिश करतो आणि सेव्ह करतो. पुन्हा आपण दोन्हीचं कॅम्पॅरिझन बघूया काय आहे ते. आपली सेव्ह झालेली आहे राईड. बहुतेक इथं दिसते बघा. इथं त्याने थोडंसं शॉर्टकट मारलेलं आहे.
शॉर्टकट मारलेला आहे इथे शॉर्टकट मारलेलं आहे. इथलं धरलंच नाही त्याने, पकडलंच नाही त्याने एवढं. ठीक आहे, आता बघूया आपल्या बाय कम्प्युटरचं. मित्रांनो, आता आपली राईड संपलेली आहे आणि 22.23 डिस्टन्स झालेलं आहे. 20.9चा ॲव्हरेज पडलेला आहे. थोडंसं शहरामधून कमी झालं, 22चं होतं स्पीड. हे सगळं दिसते. आता आपल्याला ही सेव्ह करायची आहे. तर कसं सेव्ह करायचं मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे आहे, हे बटन जे आहे दिसते का, हे बटन आहे. हे बटन फक्त थोडंसं लॉंग प्रेस करून ठेवायचं. मी करतो आहे आता. हे सेव्ह झालं दिसते, झालं सेव्ह. ठीक आहे, आता सेव्ह झालेलं आहे तुमच्या ते ॲपला गेलेलं आहे. आणि आता मी हे माझी राईड जी आहे ही आता बंद करतो. बंद करायचं म्हणजे हे दाबून धरायचं. इथं आहे बटन, हे दाबून धरायचं. आता माझं हे बाय कम्प्युटर बंद पडलेलं आहे. मित्रांनो, आपण आता ते मगाचं ॲप खोलूया. तिथे कसं अपडेट झालेलं आहे बघूया. हे आपलं IG स्पोर्ट्स ॲप खोललेलं आहे. आता इथे ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊया. तर इथं काही अजून आलेलं नाही. तर आपल्याला पहिल्यांदा ब्लूटूथमध्ये गेलं पाहिजे आणि कनेक्ट झालं पाहिजे. पहिल्यांदा होमला जाऊया आणि त्यानंतर डिव्हाइस कनेक्ट करूया. हां, इथे नो कनेक्शन म्हटलं आहे. इथे जोपर्यंत कनेक्टिव्ह होत नाही, इथे आपण आपण स्विच ऑफ केलं आहे. त्यामुळे होत नाही तसं. स्विच ऑफ मी काढतो. आता कनेक्टेड झालेलं आहे. पाहता इथे कनेक्टेड झालेलं आहे. आता हे आपण बॅक जाऊया आणि माय ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जाऊया. अजून थोडंसं सिंक झालेलं नाही आहे. हां, इथे झालं बघा. हे 22 किलोमीटरची राईड इथं आपली दिसायला लागलेली आहे. अशा प्रकारे हे कनेक्ट होते. आपल्याला स्ट्रावा लावायची गरज नाही. हे सगळं आपल्याला दिसते, कुठून कसं गेलं काय, सायकलचं नाव वगैरे सगळं दिसते. कॅलरीज, ॲव्हरेज स्पीड, मॅक्झिमम स्पीड सगळं दिसते. आणि माझे हे सेगमेंट सगळं दिसते. हे सगळा माझा डाटा पूर्ण. मी झोन 1मध्ये 25-26% सायकल चालवली. झोन 2मध्ये मी 52.8 सायकल चालवली आणि झोन 3मध्ये 17.4 आणि झोन 4मध्ये थोडंसं उताराला चालवले. अशा प्रकारे हे. आणि हे सगळं आपलं जे काही डाटा आहे आपल्याला सगळा कळतो. आणि आता आपण आपल्या स्ट्रावाला बघूया. स्ट्रावाला कनेक्ट झालेले का बघूया. तर माझा ॲक्टिव्हिटीजमध्ये जातो. डन मगच टाकलं करायचं. हां, ठीक आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये बघू ते स्ट्रावाला इकडं सेव्ह झाले का बघू. ही मगाची आपली राईड 18 किलोमीटरची. अजून काही सेव्ह झालेलं नाही आहे, पण होत आहे. हां, इथे सेव्ह झाले आहे. तीच आपली स्ट्रावाची राईड, ती आपली IGP स्पोर्ट्सची राईड या ठिकाणी सेव्ह झालेली आहे. तीच 21.1 स्पीड पडलेलं आहे. 22.23 किलोमीटर झालेले आहे. आता मगाची आपली राईड जी आहे ती राईड इथे कुठंतरी असेल. माय ॲक्टिव्हिटीजमध्ये बघतो. ही आत्ताची आणि स्ट्रावावरनं केलेली 18 किलोमीटर. एवढा फरक पडलेला आहे. कारण मी कधी कधी व्हिडिओ शूट करतो त्यामुळे ते लोकेशन गेलं असेल. आणि इथं थोडंसं असं म्हणजे सरळ रेषेमध्ये नेव्हिगेशन दिसते.
अशा प्रकारे हे आपल्याला स्टावाला अटॅच करता येतं आणि सगळं पाहता येतं. ठीक आहे मित्रांनो, हे जे IGP स्पोर्ट्स बाय कम्प्युटर आहे त्याचं आपल्याला संपूर्ण सेटिंग मी दाखवलेलं आहे. आणि आता आपण थोडंसं कम्पॅरिझन पण तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचं कसं ओपन करायचं, कसं सेव्ह करायचं, कसं स्टार्ट करायचं, प्रत्येक वेळी स्पीड कसं वाढते वगैरे हे सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. खरं तर ही माहिती आपणच यूट्यूबवर वगैरे घेतली तर छान होईल. मला बरीच माहिती माझ्या मित्रांनी सांगितली आणि काही माहिती मी शोधली, कारण नवीन गोष्ट आली की आपल्याला ही माहीत करून घ्यावं लागतं. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण ही IGP स्पोर्ट्स ची माहिती सगळी हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. मराठीमध्ये कुणी हिट असा व्हिडिओ बनवलेला नाही. बहुतेक बनवलं पण असेल, पण माझ्या नजरेमध्ये नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही ही IGP स्पोर्ट्स, मी काय कंपनीचा हे करत नाही, प्रचार करत नाही, मात्रच एकदम सोप्या पद्धतीचं हे बाईक कम्प्युटर आहे आणि कमी किंमत आहे. 4,500 रुपयाला मिळते. स्टार्ट आपण जर सायकलिंगमध्ये जर प्रोफेशनलकडं जर वळत असाल तर हे कम्प्युटर घ्या. एंट्री लेवलचं आहे. याच्या पुढे 8,000, 12,000, 25,000पर्यंत आहेत. त्याच्यामुळं हे चांगलं वाटलं मला. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा एकदा सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि सायकलिंग करा, आरोग्य सांभाळा. धन्यवाद.